यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चोंडेश्वरवाडी या ठिकाणी काही शेतकऱ्यांना इसम नामे विकास उर्फ नाना उर्फ रावसाहेब चोरमले हा ठिबकच्या ज्या ट्रीप आहे ते गुंडाळ्याच्या पाईप घेऊन जात असताना घेऊन आला. त्या बाबतीत चोंडेश्वरवाडीच्या ग्रामस्थांनी अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी संपर्क केला. अकलूज पोलीस ठाण्याचे पथक त्या ठिकाणी गेल्यानंतर सदर जो इसम आहे विकास चोरमले याच्याकडे पोलिसांनी तपास केला असता सदरचे जे ठिबकचे ज्या पाईप आहेत हा तो चोरी करून घेऊन जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सदर आरोपीवरती अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी 313/2026 BNSS 303/2 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपी गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे अधिक तपास केला असता आरोपीने अशाच प्रकारच्या इतर चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिलेली आहे. त्याप्रमाणे अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या ठिबकच्या ज्या पाईप आहेत अशा चोरीच्या इतर 3 घटना नोंद करण्यात आली. सदर घटनेचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आणि या 3 गुन्ह्यात जो चोरीस गेलेला जो मुद्देमाल आहे ठिबकचे ज्या पाईप आहेत त्या आरोपीकडून रिकव्हर करण्यात आलेले आहेत. हा आरोपी पाहत होता आणि मग परत भाड्याने टेम्पो करून त्या पाईप चोरी करून घेऊन येत होता. आरोपी रेकी करण्यासाठी जी मोटरसायकल वापरत होता ती मोटरसायकल ही माळशिरस पोलीस ठाणे या ठिकाणी त्या बाबतीत गुन्हा दाखल आहे. सदरची मोटरसायकल ही चोरीची आहे आणि तो ती मोटरसायकल आरोपीने चोरली असल्याबाबतची आरोपीने कबुली दिली आहे. त्याचप्रमाणे आरोपीने बेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील एक ATP मशीन असते ते ATP मशीन चोरी केलं होतं. ते सदरचं चोरी केलेलं ATP मशीन सुद्धा आरोपीकडून रिकव्हर करण्यात आलेलं आहे, हस्तगत करण्यात आलेलं आहे. आणि त्या बाबतीत बेळापूर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा नंबर 151/2026 दाखल आहे. आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये अद्यापर्यंत आरोपीने 6 गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि 6 गुन्ह्यातील 100% मुद्देमाल हा अकलूज पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या तपास पथकाने रिकव्हर केलेला आहे. आरोपीला वेळोवेळी माननीय न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याला 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेले आहे. आरोपी इतर गुन्ह्यात वर्ग करून आरोपीने अशा प्रकारच्या माळशिरस तालुक्यामध्ये किंवा इतर पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोऱ्या केल्या आहेत का या बाबतीत अधिक तपास केला. आता आपण जे ठिबक जप्त केले किंवा किती रुपये 2,44,000 असं केले तर आपल्याकडे शेतकऱ्यांच्या किती तक्रारी दाखल झाल्या होत्या त्याच्या अगोदर ठिबक चोरीच्या किंवा मोटर चोरीच्या असतील? शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. अद्यापर्यंत कदाचित या बाबतीत शेतकरी जे ठिबक पाईप जे वापर हे असते का यूज झालेले काढून ठेवतोय आणि दुसऱ्या नवीन पाईप टाकतोय त्यावेळेस शेतकऱ्यांना किरकोळ स्वरूपाची किंमत असल्यामुळे बरेच वेळ शेतकरी आपल्याकडे पोलीस ठाण्याकडे तक्रार देण्यासाठी येत नाही. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या निमित्तानं मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारच्या ज्या ठिबकच्या काढलेल्या पाईप जर चोरी झालेली असतील तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या पोलीस ठाणे या ठिकाणी येऊन गुन्हे दाखल करावे. ज्यावेळी पोलिसांना अधिक तपास करणं शक्य होईल. जे स्क्रॅपचे दुकान आहे अशा दुकानामध्ये भाड्याच्या टेम्पोमधून घेऊन जाऊन माझ्या शेतीत वापरलेले हे ठिबक पाईप आहे असं सांगून ते विक्री करतो. या बाबतीत आम्ही जे स्क्रॅपचे दुकान आहेत त्या दुकानदारांच्याकडे चौकशी केली आणि त्यांना आरोपीच्या ह्या बोलण्यावरती विश्वास बसला होता. कारण त्या आरोपीचं एकंदरीत चेहरा पाहता तो शेतकरी असल्याचं वाटतंय. त्यामुळं जे स्क्रॅपचे दुकान आहे जे दुकानाने ते विकत घेतलेलं आहे त्यांचा त्या बाबतीत तो शेतकरी असल्याचा समज झालेला आहे. त्यांनी तसं त्यांना वाटल्यामुळे ते ठिबकच्या पाईपला विकत घेतलेले आहेत. आरोपी फक्त की ठिबकची आणि मोटरचीच करायचं की चंदनाच्या झाडाच्या चोरीत पण भरपूर वाढ झाली त्याच्याकडून काय मिळते? या बाबतीत या आरोपीकडून जरी असं कुठलीही माहिती मिळत नाही किंवा पोलीस ठाण्याला चंदनाच्या झाडाच्या चोरीबाबत अद्याप कुठला गुन्हा दाखल झालेला नाही.
माझ्या बाबतीत. थँक्यू.